गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या कीर्तन प्रवचनाची जी पुस्तके संपादित करण्यात आली त्यातील काही निवडक विचार आपण पाहणार आहेत. त्यात सुरुवातीला बुद्धीचे प्रकार. देहबुद्धीच्या मनुष्याला जीवबुद्धी, जीवबुद्धीच्या मनुष्याला आत्मबुद्धी व आत्मबुद्धीच्या मनुष्याला ब्रह्मबुद्धी नसते. परंतु ब्रह्मबुद्धी वाचून कृतार्थता येत नाही. वेदांताच्या ठायी असणाऱ्या ब्रह्मबुद्धीने आत्मबुद्धी मरते. योग्याच्या ठायी असणाऱ्या आत्मबुद्धीने जीवबुद्धी मरते. तर अस्तिकाच्या ठायी असणाऱ्या जीवबुद्धीने नास्तिकाच्या ठायी असणारी देहबुद्धी मरते. दुसरा विचार, दुःखाचे प्रकार. नरदेहाला आलेल्या जीवाला 3 प्रकारची दुःखे भोगावी लागतात. दरिद्रतेचे दुःख, पापाचे दुःख आणि जन्म मरणाचे दुःख. दरिद्रतेच्या दुःखापेक्षा पापाचे दुःख वाईट, तर पापाच्या दुःखापेक्षा जन्ममरणाचे दुःख वाईट. श्रीमंतीने दरिद्रतेचे दुःख संपते, परंतु ब्रह्मज्ञान हे नरदेहा वाचून इतर शरीरात होत नसते. श्रीमंतीने एका जन्माची, पुण्याने एका कल्पाची, तर ब्रह्मज्ञानाने अनंत कल्पाची अडचण दूर होते. म्हणूनच नरदेह लाभलेल्या प्रत्येकाने श्रीमंत होण्यापेक्षा पुण्यवान व पुण्यवान होण्यापेक्षा ब्रह्मनिष्ठ होण्याचा प्रयत्न करावा. पुढे मुक्ती. 84 लक्ष योनी शरीरामध्ये मनुष्य शरीराव्यतिरिक्त ब्रह्मनिष्ठता प्राप्त होत नाही. परंतु भाग्याने असे मनुष्य शरीर प्राप्त होऊन देखील मनुष्य ब्रह्मनिष्ठ होण्याचा प्रयत्न करत नाही. कारण विषयासक्ती मनुष्याला काही सुचू देत नाही. विषयाशक्तीने मनुष्य अधोगतीला जातो. विरक्तीने मनुष्य जगताचे अनित्यत्व समजतो. भक्तीने मनुष्य देहभान विसरतो, तर ज्ञानानेच ब्रह्मनिष्ठ बनलेल्यानेच मनुष्य मुक्त होतो. केवळ मनुष्यालाच विषयाशक्ती सोडता येते, विरक्ती धरता येते, भक्ती करता येते व ज्ञान मिळवून मुक्तही होता येते. म्हणूनच मनुष्याने ब्रह्मनिष्ठ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.